वचन दिले तू मला. फायनली प्रेक्षकांनो, आजचा 19 मेचा भाग आलेला आहे आणि भाग खूपच मस्त आहे. तर सुरुवातीला आता होतं बघा की शौर्य स्वतः ऊर्जाची केसमध्ये मदत करत असतो. त्यातच आता विक्रांत गुन्हेगार आहे आणि त्याने पद्मासोबत जे घाणेरडं कृत्य केलं त्याचाच तळतळात लागला असेल असं सुवर्ण बोलते. तेव्हा आमदार तिच्यावरती चवताळतो, तिला दमदाटी करतो आणि तिचं तोंड बंदही करतो. इकडे विजयाने दागिने देण्याची लालसा लावून आता दिव्याला मुद्दाम ऊर्जाच्या विरोधात उभं केलं आहे आणि मूर्ख दिव्यासुद्धा तिच्या प्लॅनमध्ये अडकली आहे. तिच्यावरती एकच जबाबदारी आहे की रात्रभर ऊर्जाला कसलंही झोपू द्यायचं नाही. तेव्हाच विजया शौर्य ऊर्जाशी गोडगोड बोलून ऊर्जाला ते व्रत करायला भाग पाडते. पण विजयाची ही मुद्दाम नाटकं चालू आहेत हे आजीच्या मात्र चांगलंच लक्षात येतं. त्यातच मध्येच पूर्वाचा फोन येतो आणि दिव्याने घरात नक्की ऊर्जा आल्यापासून काय काय तमाशा घडला होता ते सगळंच सांगून ठेवले. तिकडे पूर्वालाही वेगळंच टेन्शन आलं आहे, पण तिला खात्री आहे की ती केसमध्ये कुठलीही कसर सोडणार नाही आणि दिव्याच्या प्लॅनचा म्हणजेच विजयाने बनवलेल्या प्लॅनचा पूर्णपणे बट्ट्या बळवणार आहे. कारण शौर्यने ऊर्जाला रात्रभर जागा राहावं लागू नये म्हणूनच एक मस्त प्लॅन बनवला आहे. अशी शक्कल लढवली आहे ना की विजय आणि दिव्याचा चांगलेच पारा वाचलेत. पण आता शौर्यने अशी कोणती युक्ती केली बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला प्लीज मनापासून विनंती आहे की तुम्ही आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्या. शौर्य ऊर्जाची केसमध्ये मदत करतो. तिला जे काही महत्त्वाचे कागदपत्र हवी असतात त्या सगळ्याची झेरॉक्स कॉपी तो काढून आणून देतो. त्यानंतर तो तिला विचारतो की तुझं पोलिसांसोबत बोलणं झालं आहे का. तेव्हा ऊर्जा सांगते की बोलणं झालं आहे शौर्य. इन्स्पेक्टर हुलबुटे यांच्या हाती मोठी हाय प्रोफाईल केस सोपवण्यात आली आहे आणि म्हणूनच ते केसमध्ये इतके बिझी आहेत. तेव्हा शौर्य विचारतो की पण आता तुमची केस. तेव्हा ऊर्जा सांगते की त्यांनी ती केस ऑफिशियली मानेंकडे सोपवली आहे. म्हणजे सध्या तरी मला FIRची कॉपी आणि चार्जशीट मिळालेलं नाही आहे, पण ते उद्या येताना घेऊन येणार आहेत असं सांगितलं आहे त्यांनी. उद्या फक्त आठवणीने मला ते माझ्या फाईलमध्ये लावावं लागणार आहे. तेव्हा शौर्य म्हणतो की इतकंच ना, तर मी तुला आठवण करून देतो, नाहीतर मीच ते पेपर तुझ्या फाईलमध्ये लावून टाकेन. पण आता काय काय करायचं आहे. तेव्हा ऊर्जा सांगते की काही नाही, हे जेवढे काही पेपर्स आहेत तेवढे रिव्ह्यू करायचे आहेत. इकडे आमदार अर्पिताची अवस्था बघून पार खचून गेलेला असतो. तेव्हाच तिथे सुवर्णा येते. तो तिला विचारतो की आपली अप्पू बरी होईल ना, ठीक आहे ना ती. सुवर्णा सांगते की कुठे ठीक आहे हो, सतत आपलं शौर्यच करत असते ती. तिच्या मनाला ना खूप मोठा धक्का बसलाय. तेव्हा आमदार विचारतो की सुवर्णा, तुलाही असं वाटतंय की अप्पूच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. विक्रांत म्हणाला तसं. बोल सुवर्णा. तेव्हा ती म्हणते की मी काय बोलू आता. पहिल्या दिवसापासून तुम्ही मला कधी बोलायची संधीच दिली नाही. आपल्या मुलांची लग्न पण तुम्ही स्वतःच ठरवली. पण खरं सांगू का, जेव्हा जेव्हा मी जहागीरदारांच्या घरी गेले ना, तेव्हा मला कळत होतं की आपली अप्पू ही शौर्याच्या प्रेमात आहे. पण तेव्हा मला हेही कळलं होतं की शौर्यचं अर्पितावरती प्रेम नाही आहे. तुम्ही जरी त्यांचं लग्न ठरवलं असलं तरीसुद्धा या लग्नाने तो कधीच खुश नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरती कधी मला तसा आनंदही दिसला नाही. तेव्हा आता आमदार तोंड वर करून विचारतोय की मग तेव्हाच का नाही बोललीत. बोलायची संधी तरी दिली का त्याने. सुवर्णा म्हणते की बायकांना बोलायची मुभा होते का. प्रत्येक वेळी घरात निर्णय फक्त तुम्हीच घेत राहिलात. मला तुमच्या खूप साऱ्या गोष्टी पटल्याच नाहीत. नेहमी तुम्ही फक्त टोकाची भूमिका घेतलीत. पण आता असं वाटतंय. त्यावरती शांत होते. आमदार वैतागतो की बोल बोल आता तरी बोल सुवर्णा. तेव्हा सुवर्णा सांगते की कदाचित मला असं वाटतंय की आपल्याला तळतळात लागला असावा. तेव्हा आमदार हादरतोच. इकडे दिव्या फोनवरती बोलत असते. तिने फेशियलची अपॉइंटमेंट घेतलेली असते. त्या संदर्भात बोलता बोलता अचानक समोर विजया येते. विजयाला पाहताच ती पटकन फोन ठेवून देते आणि ततपप करत विचारते की आई तुम्ही इथे. तेव्हा खरं तर विजया एका वाईट हेतूनेच आलेली असते. तिला मूर्ख दिव्याचा उपयोग ऊर्जाच्या विरोधात करायचा असतो म्हणून. मग त्याआधी ती दिव्याला खुश करते. दिव्यासाठी तिने खूप सुंदर अशा साड्या आणलेल्या असतात आणि ती जेव्हा दिव्याला सांगते की हे तुझ्यासाठी, इतक्या साऱ्या साड्या पाहून ती अक्षरशः भुरळून जाते. ती विचारते की इतक्या छान सुंदर साड्या. तेव्हा विजया म्हणते की हो, आता तुझ्या बहिणीला दिल्या तर तुला नको. तेव्हा दिव्याही चांगला मस्का मारते की खरंच आई, या घरात माझी काळजी फक्त तुम्हालाच आहे. पण साड्या खूप मस्त आहेत. ते म्हणतात ना,
मासा जर आता पकडायचा असेल तर कळ लावावा लागतो, तसं काहीचं विजयाने केलं आहे. दिव्याला साड्या देऊन खुश केलं आहे म्हणजे कळ लावला आहे आणि दिव्या नावाचा मासा बरोबर अडकवला आहे. दिव्या इतकी खुश असते, ती सांगते की आई या मस्त सुंदर साड्या आहेत, मी ना पटकन याचे ब्लाऊज शिवून घेते. तेव्हा विजया जाते आणि आधी तर दरवाजा बंद करून घेते. विजया दिव्याकडून पडलेली साडी उचलून कडी करून तिच्या हाती देते आणि तिला सांगते की दिव्या, मी तुझ्या बहिणीला ना समयी तेवत ठेवण्याचं व्रत सांगणार आहे. तेव्हा दिव्या विचारते की म्हणजे ते रात्रभर जागं राहण्याचं व्रत? तेव्हा विजया सांगते की हो अगं, आणि मी मोठी समयी काढून तिथे छोटी समयी ठेवणार आहे. दिव्या विचारते की पण त्याने काय होईल? तेव्हा विजया सांगते की अगं, छोट्या समयीमध्ये तेल जरा कमी बसतं ना, म्हणजे तेल सतत ओतत राहावं लागेल. दिव्या विचारते की पण याने काय साध्य होणार आहे? विजया सांगते की कारण तुझी बहीण उद्या माझ्या नवऱ्याच्या विरोधात कोर्टात उभी राहणार आहे लढण्यासाठी. इकडे आमदार विचारतो की तळतळाट लागलाय म्हणजे नक्की काय? तेव्हा सुवर्णा सांगते की मनातून तुम्हाला आणि मलाही माहिती आहे की आपला विक्रांत चुकलाय, त्या मुलीसोबत त्याने चुकीचं केलंय, त्याच मुलीचे हाय लागली असणार आहे. आता आमदार चवताळतो. गप्प बस सुवर्णा, बोलायला संधी दिली आहे म्हणजे काहीही बोलू नकोस. तेव्हा ती परत परत तेच सांगते की अहो पण विक्रांत गुन्हेगार. तेव्हा आमदार तिला दमदाटी करतो की विक्रांत गुन्हेगार नाही आहे, नाही आहे तो गुन्हेगार. कायम तो या केसमधून सुखरूप बाहेर पडत नाही तोपर्यंत हेच बोलत राहायचं की विक्रांत गुन्हेगार नाही आहे, त्याने कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे आणि तो जेलमध्ये जाऊच शकत नाही. जर विक्रांत जेलमध्ये गेला ना तर त्याचं करिअर तर खराब होईलच, पण माझी राजकारणातली इतक्या वर्षांची तपश्चर्या तीही पार धुळीला मिळेल. तेव्हा सुवर्णा रडते. आमदाराला ती सांगते की अहो पण मला आपल्या अप्पूची काळजी वाटते हो. सुंभ चढला पण पीळ मात्र जात नाही, तसंच काहीच या आमदाराचं झालंय. अजूनही याचा माज मस्ती काहीही उतरलेलं नाही आहे. आता सुवर्णाला तो ठणकावून सांगतो की माझ्या अप्पूचं सगळंच चांगलंच होणार आहे. त्या जहागीरदाराने हर्षवर्धन जहागीरदाराने टेकले असतील ऊर्जा शिंदे समोर हात, पण मी नाही टेकणार आहे. त्या ऊर्जा शिंदेला घराच्या बाहेर आणून फरफटत फेकून देईन आणि त्या घराची सून माझी अप्पूच होणार. इकडे दिव्याला कळत नसतं की विजयाचा नक्की प्लॅन आहे तरी काय. ऊर्जाला रात्रभर जागत ठेवायचं म्हणजे नक्की काय. तेव्हा विजया ठणकावून तिला सांगते की त्या ऊर्जाला मला रात्रभर जागं ठेवायचं आहे, तिच्यातली सगळी शक्ती नाहीशी करायची. उद्या केस लढताना ती जेव्हा कोर्टात उभी राहील ना तेव्हा तिच्या अंगात कसलाही त्राण नसता कामा नये. मग ती केस कशी लढेल? केस लढताना तिचं डोकं तरी चालायला पाहिजे ना. तेव्हा ही दिव्या इतकी खुश होते विजयावरती, ती विचारते की ओ अच्छा 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 अच्छा, पण आई तुमच्या ह्या प्लॅनचा उपयोगच होणार नाही आहे. विजयाला ती सांगते की काय आहे, ऊर्जाला तसाही रात्रभर जागी राहायची सवयच आहे आणि त्यातही तिचाच फायदा आहे. नाही म्हणजे रात्रभर समयी ठेवण्याचं व्रत ती करेलच, पण त्यामध्ये ती रात्रभर तिच्या केसचा अभ्यासही करेल ना. तेव्हा विजया तिला जबाबदारी सोपवते दिव्यावरती की तेच तर होऊ द्यायचं नाही आहे मला. तेव्हा दिव्या विजयावरती भलतीच खुश होते. ती म्हणते की वा आई, सॉलिड प्लॅन आहे, म्हणजे तुम्ही आता ऊर्जाला रात्रभर जागा ठेवणार. तेव्हा विजया सांगते की मी नाही, तू. आता मात्र दिव्याला धक्काच बसतो. ते विचारते की काय, मी? तेव्हा विजया सांगते की हो, हे बघ, तिला डुलकी लागली तरी तिला झोपू द्यायचा नाही. तिने जर अभ्यास करायला घेतला केसचा तर तोही तिला करू द्यायचा नाही. ना तिला काम करू द्यायचं, ना तिला झोपू द्यायचं. तेव्हा दिव्यासुद्धा इतकी खुश होते, वा आई मस्त सॉलिड प्लॅन आहे. पण आता दिव्याला एक अडचण असते की रात्रभर तिला जागावं लागेल ना. विजया तिला फटकारते की मग काय हरकत आहे, राहा ना एक दिवस जागी, तसंही दिवसभर झोपाच काढत असतेस की तू. आता विजया तेथून निघून जाणार. दारापर्यंत ती जाताच दिव्या तिला थांबवते की आई 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 ऐका ना, आणि ती मस्का मारते विजयाला. नाही म्हणजे ऊर्जा माझी सख्खी बहीण आहे ना, मी तिला कसा काय त्रास देऊ शकते, आणि ती जागी राहिली काय किंवा नाही राहिली काय, तिने केसचा अभ्यास केला काय किंवा नाही केला काय, शेवटी ही केस तर आपले बाबा जिंकणार आहेत ना. तेव्हा विजयाला चांगलंच माहिती असतं की या दिव्याला वटणीवर कसं आणायचं. मुद्दामच ती म्हणते की ठीक आहे, तुला जमणार नाही आहे ना तर मीच करते, आणि दिव्यासाठी दिलेल्या साड्या मुद्दामच ती घेऊन जायला लागते.
विजयाला चांगलंच माहिती असतं की दिव्याचं मन कसं वळवायचं. आता ती साड्या उचलून दिव्याच्या हातात टेकते आणि सांगते की काय आहे, हे साड्या घे, राहू देत अगं तुझ्याकडे. काय आहे, हे महत्त्वाचं काम जर तू केलं असतंस ना माझं, तर मी तुला एखादा छानसा दागिना देणार होते अगं. दिव्या हवालदिल होऊन विचारते की काय? विजया सांगते की हो, नेकलेस, हार किंवा थोडेच समज हवं तरी. तेव्हा दिव्याच्या मनात आता लालच पैदा होतं. विजयाला ती मागते स्वतःहून. तेव्हा मुद्दामच दिव्याला ती म्हणते की पण मी का देऊ? नाही म्हणजे तुझं खूप प्रेम आहे ना तुझ्या बहिणीवरती, माग तिच्याकडेच. तेव्हा दिव्या म्हणते की ती नाही देणार मला. साधा नेकलेसला हात लावला तरी तो बघूही दिला नाही तिने. मुद्दामच ऊर्जा विरोध विजया तिला भडकावते की बघ, तुला किती काळजी आहे तिची आणि तिला तिला तुझी काही पडलेलीच नाही आहे अगं. तेव्हा दिव्या तयार होते, कारण दिव्या किती लोचट आहे हे आपल्यालाही माहिती आहे प्रेक्षकांनो. विजयाला ती सांगते की आई, आणि हे महत्त्वाचं काम जर मी केलं तर दागिना. विजया तिला शब्द देते की मिळेल, नक्की मिळेल. तेव्हा दिव्या सांगते की आई, अहो मला रात्रभर झोपच नाही लागणार आहे. काय आहे, रात्रभर आता मी ऊर्जाला जर जागं ठेवलं तर दागिना. विजया तिला ठणकावून सांगते की आधी माझं काम कर, दागिना तुझाच. पण यात जर का चूक झाली, दिव्या तिला शब्द देते आता की नाही होणार. विजया जेव्हा दिव्याच्या रूममधून बाहेर पडते तर समोर तिला शौर्य ऊर्जा दोघेही दिसतात. केस स्टडी करत असतात, कागदपत्र रिव्ह्यू करत असतात. तेव्हाच तेव्हाच विजयाच्या मनात राग उफाळून येतो की मस्त जोरदार तयारी चालू आहे, तेही माझ्या शौर्याला हाताशी घेऊन. पण तुझी तयारी मी कसलीही होऊ देणार नाही आहे ऊर्जा. तिकडे तोपर्यंत पूर्वाने ऊर्जाच्या फोनवरती फोन केलेला असतो. आता तो फोन घेते ती म्हणजे दिव्या, आणि ती भलतंच पूर्वाच्या डोक्याला हॅडॅक देते. जेव्हा पूर्वा विचारते की म्हणू, ती सांगते की म्हणू नाही आहे तुझी, मी बोलते दिव्या. पूर्वा विचारते की अगं पण तू ऊर्जाच्या खोलीत काय करतेस? दिव्या सांगते की नाही नाही आई, मी नाही आहे, तीच माझ्या खोलीत आली आहे राहायला. तेव्हा पूर्वा विचारते की असं का? दिव्या सांगते की अगं आई, असं काय करतेस? सत्यनारायणाची पूजा आणि कुलदेवाचं तर दर्शन झाल्याशिवाय एकत्र जोडप्याला राहता येत नाही. आमच्या जहागीरदारांची परंपरा आहे ती. मोठं फुशार का मारत सांगते ती. तेव्हा पूर्वा विचारते की हो, झाली का गं मग पूजा? तेव्हा दिव्या तिला सांगते की झाली ना, मस्त पूजा झाली. नाही म्हणजे आईसाहेब घरात नसताना आजीसाहेबांनी गुपचूप उरकून घेतली पूजा. हे ऐकून आता पूर्वाला मोठा धक्काच बसतो. इकडे विजया येते आणि गोड बोलते. ऊर्जाला विचारते की झाली का मग तयारी? ऊर्जा उठते. विजया तिला सांगते की अगं बस बस, झाली की नाही तुझी केसची तयारी? तेव्हा ऊर्जा सांगते की आमचा काय केसचं, शेवटपर्यंत काही ना काही चालूच असतं. मुद्दामच विजया टोमणं मारते की आम्हाला ना काम करणाऱ्या सुनांची सवयच नाही आहे. नाही म्हणजे तुम्हा मुलींचं कौतुकही वाटतं आम्हाला की तुम्ही करिअरवरती सुद्धा पूर्ण फोकस करता. पण करिअरवरती फोकस करताना तुमचं आयुष्याकडे फोकस हे कमीच असतं असं मला वाटतं. विजया मुद्दामच म्हणते की मी जर तुझ्या ठिकाणी असते ना, तर मी लग्नाच्या बिग्नाच्या भानगडीत कधी पडलेच नसते अगं. तेव्हा ऊर्जा धक्क्याने विचारते की पण तुम्हाला असं का वाटतंय? अगं कारण त्याने घराकडे दुर्लक्ष होतं ना. तेव्हा ऊर्जा विचारते की नाही, पण मी लग्नामुळे माझ्या कामाकडे दुर्लक्ष करूच शकत नाही ना, आणि करतही नाही आहे. नाही म्हणजे आज बघा ना, तुम्ही मला स्वयंपाक बनवायला सांगितला होता, तर ते करत असताना माझं कुठल्याही कामाकडे दुर्लक्ष झालेलं नाही आहे. तुम्हाला तसं काही वाटलं का? जर वाटत असेल तर प्लीज सांगा मला, काय मी माझी चूक सुधारेन. तेव्हा विजया तिचं आधी तर कौतुक करते की नाही नाही अगं, अजिबात तसं काही झालेलं नाही आहे. उलट तू स्वयंपाक उत्तम केला होता, सगळ्यांना आवडलं होतं, सगळ्यांनी तुझं कौतुक केलं. पण कसं आहे की हल्ली करिअरवरती फोकस करणाऱ्या मुलीसुद्धा 2-2, 3-3 महिने सुट्ट्या घेतात ना लग्नासाठी. मग त्यानंतर लग्नाच्या विधी, परंपरा, रीतीभाती, ते सगळं काही होतं. म्हणजे ही विजया ऊर्जाचं दोन्ही बाजूनी ढोलकं वाजवते. आता विजयाचं बोलणं ऐकून ऊर्जा बुचकाळत पडते. विजया सांगते की नाही म्हणजे करिअर पण महत्त्वाचं आहेच का? काम करायला गेलं तर मग रीतीकडे लक्ष देता येत नाही, आणि रीतीभाती पाळायला गेलं तर कामाकडे दुर्लक्ष होतं. आता इकडे पूर्वा जेव्हा धक्क्याने विचारते की काय असं सगळं चालत येते, तेव्हा दिव्या सांगायला बोलायला एक जाते आणि स्वतःच पूर्वाचा ओरडा खाऊन घेते. ती सांगते की नाही म्हणजे सासूबाईंना पूजा करायलाच नको होती ना, नाहीतर त्या थोडीच खोटं बोलले असते की खुर्च्या अवेलेबल नाही आहेत. पण तुला सांगू का आई, जेव्हा त्या परत आल्या ना,
पूजा झाले हे पाहिल्यानंतर त्याने इतका तमाशा केला ना. खरं तर ना आई, ऊर्जा जेव्हापासून घरात आली आहे ना, तेव्हापासून रोज काही ना काही तमाशा होतो, रोज राडे होतात. म्हणजे रोज एंटरटेनमेंटच आहे. आता मग पूर्वाच्या तळपायाच्या मस्तकात जाते. एंटरटेनमेंट? अगं तुला हे सगळं एंटरटेनमेंट वाटतंय? दिव्या, अगं मुलगी जेव्हा सासरी जाते ना, सोबत तिच्या पाठराखीण पाठवतात. मला ऊर्जाची काळजी नव्हती तिथे, कारण तू सोबत होतीस तिथे. मला वाटलं होतं की मोठी बहीण म्हणून आधार देशील तिला, आणि हे सगळं तुला मनोरंजन वाटतंय ना. तेव्हा दिव्या आता खोटं बोलते स्वतःला वाचवण्यासाठी. अगं आई, मदत करते ना मी तिची. अगं ती तसंही माझ्यासोबत माझ्या खोलीतच आहे ना, गाईडही करते मी तिला. तुला माहिती आहे का, आज ऊर्जाने माझ्याच मदतीने स्वयंपाक बनवला. मीच सांगितलं ना तिला कसं आणि काय करायचं ते, आणि सगळ्यांना इतका स्वयंपाक आवडला ना. इकडे ऊर्जा विजयाला विचारते की हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझ्याकडून दोन्ही गोष्टी या चोख सांभाळल्या जातील. तेव्हा शौर्यही तिची साथ देतो की हो आई, सगळं सांभाळून घेईल ना ते. विजया त्याला फटकारते की शौर्य, आता बोलतेय ना तिची ती, मग तू का मध्ये बोलतोयस? विजया बरोबर ऊर्जाला घोळात घेण्याचा प्रयत्न करते, तेही गोड बोलूनच. ऊर्जाला ती सांगते की हे बघ ऊर्जा, जसा माझा शौर्य, जशी माझी तीर्था, तशीच माझ्यासाठी तू आहेस. हे बघ, अचानक मी तर तुला काही काम सांगितलं आणि जर त्याच्यामुळे तुझ्या कामावरती परिणाम झाला, असं नको ना व्हायला. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही होणार आहेस काकू. तेव्हा विजया त्याला म्हणते की अगं पण शेवटी तू माझ्या नवऱ्याच्या विरोधात केस लढतेस ना. जर मी तुला काही महत्त्वाचं काम सांगितलं आणि समजा तर तू अचानक केस हरलीच, काही झालं, तर मग तू माझ्यावरतीच बोल लावतील ना की यांच्यामुळे माझ्या केसमध्ये अडसर आला. असं काही नको व्हायला. म्हणजे विजया गोड बोलून स्वतःला सेफ करते आणि शौर्य ऊर्जाचा चांगुलपणाचा फायदा उचलते. काय रे बाबा शौर्य, जर असं काही असेल तर सांगा, म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर. तेव्हा शौर्य म्हणतो की मॉम, माझी काय हरकत असेल. तेव्हा विजया सांगते की ऊर्जा, तुला आठवतंय आपली पहिली भेट ही मंदिरात झाली होती. तेव्हा ऊर्जाला आठवतं की विजयाला तिनेच सावरलं होतं, तिचा पाय मुरगाळला होता, तिनेच ठीक केला होता. विजयानंतर सांगते की आपली दुसरी भेटही मंदिरातच झाली होती. म्हणजे यावरून माझ्या लक्षात येतं की तुला देवाचं करायला आवडतं, तुला देव आवडतो. म्हणजे त्यावेळी देवाने मला एक इशारा दिला होता आणि तेव्हाच तो मला कळायला हवा होता अगं. आता इकडे दिव्याने गोडगोड बोलून थापा मारलेले असतात, पण ती किती थापाडी आहे ना, ते पूर्वा तिच्याच तोंडून वदवून घेते. तेव्हा ती उत्साहाने विचारते की हो, ऊर्जाने स्वयंपाक केला होता, काय काय बनवलं होतं? तेव्हा दिव्या सांगते की शेवयांची खीर. मुद्दामच आता तिच्या तोंडून खरं वदवण्यासाठी पूर्वा तिला विचारते की हो, मग कुकरमध्ये तो शेवया शिजायला घातले असते ना? दिव्या सांगते की हो, घातले होते ना. ती मुद्दामच विचारते की किती शिट्ट्या घेतल्या गं मग? त्यावर दिव्या स्वतःचाच पोपट करून घेते की 3-3. बघ आई, मी किती आधार देते तिला. आज तिने मस्त शेवयांची खीर बनवली होती, स्वयंपाक इतका छान बनवला होता आणि ते सगळ्यांना आवडलं सुद्धा. पण तुला सांगू का आई, हे सगळं तिने माझ्या मदतीने केलं या. खरं तर पूर्वाला खूपच नवल वाटत असतं की ऊर्जाने स्वयंपाक बनवला होता आणि तिला कधी एकदा ऊर्जाशी बोलते असं झालेलं असतं. दिव्याला ती सांगते की ऊर्जाकडे फोन दे ना जरा. ती वैतागते, चिडचिड करते की आई, असेल इथेच कुठेतरी गं, आता तिला इतक्या मोठ्या घरात कुठे शोधू मी? त्यापेक्षा आई, मी ना तिला नंतर सांगते तुझा फोन आला होता, नंतर बोलेल ना ती तुझ्याशी. तेव्हा पूर्वा खरं तर दिव्याकडून सगळं काही काढून घेते, कारण तिला मनाला रुखरुख लागून राहते की ऊर्जा तिथे ठीक असेल ना. ती विचारते तेव्हा दिव्या खरं काय ते खरंच सांगून टाकते. पूर्वाला उगाचच टेन्शन देते ती. आई, तुला माहिती आहे ना की ऊर्जा या काळात कधीच कोणाला आवडत नाही. मी त्यावेळीही तुला सांगितलं होतं, पण शेवटी तू काय केलं, शौर्याशीच तिचं लग्न लावून दिलं ना. दिव्या मुद्दामच सांगते की आमच्या सासूबाईंना तर ऊर्जा अजिबात आवडत नाही पण मी आहे म्हणून सगळं सांभाळून घेते. जेव्हा जेव्हा गरज पडेल ना, तेव्हा तेव्हा मी तिची साथ दिली आहे, नेहमी तिची बाजू घेतली इथे. खरं तर ना, माझ्याकडे बघून आमच्या सासूबाई गप्प बसतात ऊर्जासाठी. आता दिव्या थापावर थापा मारते हे पूर्वालाही कळतं आणि ती जाम वैतागते यारीच्या या थापांना. पूर्वा तिला सांगते की हे बघ दिव्या, ऊर्जा घरी आली होती, उद्या तिच्या केसचे हेरिंग आहे ना, थोडंसं टेन्शनमध्ये होती ती. तेव्हा दिव्या म्हणते की आई, माहिती आहे मला, मी निरोप देईन ना तुझा. दिव्या मुद्दामच फोन ठेवून देते. तेव्हा पूर्वा मनातच
ऊर्जासाठी विचार करते की या सगळ्यातून आता तुलाच मार्ग काढायचा आहे म्हणू. फक्त या सगळ्यांमध्ये उद्याच्या केसवरती कुठलाच परिणाम होऊ देऊ नकोस. इकडे ऊर्जा उत्साहाने विचारते की म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला, मला कळलंच नाही आहे. तेव्हा विजया म्हणते की अगं म्हणजे मला तेव्हाच कळायला हवं होतं ना की तूच माझी सून म्हणून या घरात येणार आहेस. अगं या घरात मी पहिल्यांदा तुला आग्रहाने स्वतः हाताला धरून घेऊन आले होते. ते भेट, ते बोलणं सगळंच काही ऊर्जाला आठवत असतं. तेव्हा मुद्दामच ती म्हणते की खरं तर मीच मूर्ख, तेव्हाच मला समजायला हवं होतं. आणि ऊर्जा तूही नाही सांगितलं की शौर्यवरती तुझं प्रेम आहे वगैरे म्हणून. तेव्हा ऊर्जा सांगण्याचा प्रयत्न करते की नाही सासूबाई असं काहीच नाही आहे, खरं तर तेव्हा काहीही नव्हतं. पण विजया मुद्दामच म्हणते की बरं असू देत. पण ऊर्जा आता तुला देवाचं वगैरे सगळं करायला आवडतं ना, तर मग मी तुला एक छानसा असं व्रत सांगते. इतक्यातच आजी तिथे येते. विजया ऊर्जाला व्रत सांगते की रात्रभर समई तेवत ठेवायचे घरातल्या नव्या नवरीने. शौर्य धक्क्याने विचारतो की म्हणजे आता ऊर्जा रात्रभर जागी राहणार. आजी सांगते की नाही, अरे वेड्या, आपल्या घरच्या समया खूप मोठ्या आहेत, एकदा तेल ओतलं ना की रात्रभर तेवत राहतात. मुद्दामच विजया म्हणते की हो पण व्रताची समयी नाही आहे, पॉलिशला दिली आहे मी. आजी तिला जाब विचारते की पण आत्ताच का दिली तू. विजया मुद्दामच टोमणे मारते की हो पण मला माहीत नव्हतं ना हे अचानकच असे लग्न करून येतील. आजी आता विजयाला सांगते सुद्धा बरं का की जर समयच नसेल तर व्रत तरी कशाला करायचं आहे. तेव्हा विजया सांगते की दुसरी समय आहे ना. आता विजयाचा जो हेतू आहे ना तो ऊर्जाला कळूनही चुकतो. मुद्दामच ते नोकराणीला किचनमधली एक समई आणायला सांगते. ती इतकी छोटी असते. ती समई आणून विजया ऊर्जाच्या हातात टेकते. आजी तिला ओरडते की विजया अगं किती छोटी समई आहे ही, रात्रभर तिला तेल घालत बसावं लागेल. तेव्हा विजया मुद्दामच म्हणते की हो, चाळीत राहिलेली मुलगी आहे ना ती, शेवटी जागेल. तेव्हा शौर्य तिला ओरडतो की मॉम, तू सतत ऊर्जाच्या चाळीवरतीच का जातेस का. तेव्हा मुद्दामच ती गोड बोलते की शौर्य, अरे तुला सांग नाही म्हणजे की दिवसभर चाळीमध्ये अभ्यास होतो तरी का. किती राडा, किती कटकट असते. मग मुलं तिथे संध्याकाळीच अभ्यास करतात ना शांत वातावरणात. तिथेच राहिली नाही, सवय असेल तिला जागायची म्हणून म्हणते. आजी विजयाला ओरडते सुद्धा पण स्वतःहूनच ऊर्जा सांगते की राहू देत, करेन मी. तेव्हा विजया म्हणते की बघताय ना सासूबाई, नाही म्हणजे अहो तिला जमेल, जमतं तिला. तुम्ही उगाचच तिला हे कसं करेल, ते कसं करेल असलं काही डोक्यात भरवू नका हो. हे बघ ऊर्जा, नवऱ्याच्या आयुष्यासाठी करायचं असतं हे व्रत. म्हणजे समयीतील ज्योत अखंड जशी तेवत राहते ना, तसं नवऱ्याचं आयुष्य अखंड तेवत राहावं यासाठी करतात व्रत. तुम्हीच सांगितलं होतं ना आईसाहेब. तेव्हा आजी होकार देते. पण तिलाही पटलेलं नसतं विजयाचं वागणं. कारण विजयाचं वागणं न कळण्याइतकी ती मूर्खही नाही आहे आणि दूधखुडीही नाही आहे. तेव्हा विजया सांगते की हे बघ ऊर्जा, आता ही सगळी कामं बाजूला ठेव आणि एक काम कर, ही समई घासून पुसून लख्ख कर. त्यानंतर ना तू प्रसादाचा शिरा बनवायला घे आणि नंतर मग समई तेवत ठेव आणि व्रताला सुरुवात कर. तरी शौर्य ओरडतो पुरात एकदा की मॉम, अगं दिवसभर हेच जर करत बसली, रात्रभर हेच जर करत बसली तर ती तिचं केसचं काम कधी करेल. मुद्दामच विजया स्वतःवरती ओढवून काही घेत नाही या. ते सांगते की शौर्य, अरे तुम्ही मॉडर्न मुलं आजकालची. नाही म्हणजे उद्या जर काही म्हणाली की मला हे व्रतच करायचं नाही आहे, तर माझा आग्रहही नसेल आणि जबरदस्तीही नसेल. पण तिला माहिती आहे, तिला हर्षवर्धनने सांगितलं आहे की ऊर्जा चांगल्या विचारांची, संस्कारी, मोठ्यांचा आदर करणारी आणि त्यांचं म्हणणं ऐकणारी मुलगी आहे. त्याचाच फायदा विचलते ऊर्जा. कारण ऊर्जा स्वतःच सांगते की ती हे व्रत करेलच. आता शौर्य आणि आजी तरी मध्ये काय बोलणार. शेवटी ते दोघेही गप्प बसतात. आता ऊर्जा स्वतःच ते व्रत करण्यासाठी निघूनही जाते आणि विजया कालातच हसते. पण तिला वाटत असतं की तिचा हेतू साध्य होईल. पण आपला शौर्य आहे ना ऊर्जाशी साथ द्यायला. प्रेक्षकांनो, आजचा भाग किती छान होता ना. आणि आजचा भाग इथेच संपतोय. पण पुढे मस्त ट्विस्ट आला आहे. कारण दिव्या आता ऊर्जाला केसचं एकही काम करू देत नसते. मुद्दामच ती सतत तिला उठवत राहते की अगं जाऊन बघ त्या दिव्यामध्ये तेल संपलं असेल तर, उगाच सासूबाई ओरडतील पुन्हा. तेव्हा ऊर्जा सततची तिकडेच पळापळ होते तिची. मग शौर्य एक शक्कल लढवतो. शौर्य ऊर्जाला स्टॉपवॉच देतो आणि ऊर्जाला समजावतो की हे बघ, तू ना स्टॉपवॉच चालू कर आणि एक अंदाज घे की दिव्यातील तेल किती वेळात संपत येते आणि मग स्टॉपवॉच बंद कर. म्हणजे तुला अंदाज येईल की किती वेळ तू तुझं काम करू शकतेस आणि नंतर मग दिव्यात तेलही घाला रे. म्हणजे आता विजयाही तोंडघशी
आणि दिव्याच्याही 12 वाजणार. आता पुढे कोर्ट सीनचा मस्त भाग आपल्याला बघायला मिळणार आहेत प्रेक्षकांनो. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे भाग तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा.